जुन्नर नजीक इंगळूण येथे शेतात गांजाची झाडे लावणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गांजाचे उत्पादन व विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील इंगळूण येथे एका शेतामध्ये अवैधरित्या गांजाची झाडे लावली आहेत। मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखा तसेच जुन्नर पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गव्हाच्या व बाजरीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावल्याचं दिसून आलं। सदरचे शेत दिनकर विठ्ठल ढामसे वयवर्ष 60 राहणार इंगळूण यांचं असल्याचं समजल्यानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची गांजाची झाडे त्यांनी लावल्याचं कबूल केलं। सदर ठिकाणी पंचासमक्ष पंचनामा करून गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याबाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार अजित गेंगजे यांनी फिर्याद दिली असून पुढील कारवाई जुन्नर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसो, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडेसो, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गाटकुळ, पोलीस सब इन्स्पेक्टर रघुनाथ शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर ऋषिकेश तिटमे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सागर हिले, सागर शिंदे, गणेश शिंदे, अजित गेंगजे, संतोष पठारे यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर।